आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। एकनाथ शिंदेंनी कालपासून बॅटिंग सुरू केली आहे, ती अजून थांबायचं नाव घेत नाही। शिंदेंच्या उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेवर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, तर फडणवीसांच्या वक्तव्यानं सभागृहात एकच हशा पिकला। उद्धव ठाकरे बोल बच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही। उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। अमित शहा, फडणवीस घरपोडे गृहमंत्री। ठाकरेंची काल जोरदार टीका। उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य आलंय, पुन्हा एकदा जे जनतेच्या मनामध्ये आहे तेच होईल, मात्र मालकाचे लोक मराठी माणसं एकत्र येऊ देण्याचा प्रयत्न करत नाही। पुन्हा सांगतो, बोल बच्चन याला मी उत्तर देत नाही। हे बोल बच्चन आहेत, याला उत्तर मी देत नाही। मुख्यमंत्री स्वतः बोल बच्चन आहेत। उद्धव ठाकरे बोलतात ते करतात। मोदींच्या घोषणा ऐका, फडणवीसांच्या घोषणा ऐका। अच्छे दिन आएंगे, शेतकरी कर्जमाफी करू। कुठे आहे कर्जमाफी? अंबादास दानवे यांचा फडणवीसांवर निशाणा। त्यांचे नेते मोदींच्या सगळ्या घोषणा ऐका। 15 लाख देंगे, अच्छे दिन आएंगे, शेतकऱ्याची कर्जमुक्ती करू। कुठे आहे सगळ्या गोष्टी? या बोलबच्चन नाही तर काय? आणि मला असं वाटतं स्वतःच बोलबच्चन देवेंद्रजी आहेत, त्यांच्या पक्षाचे सगळे नेते बोलबच्चन आहेत। गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून राज ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न। हिंदीच बोलणार, हिंदीच शिकणार असं वक्तव्य। यासह राज ठाकरेंची कितीही निंदा केली तरी ती कमीच। हिंदीच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्तेंचा राज ठाकरेंवर निशाणा। तेजस्वी घोसाळकरांची मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी नियुक्ती। तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा। विट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया अखेर रद्द। संजय शिरसाट यांनी पैसे न भरल्यामुळे लिलाव अर्ज रद्द। आज पैसे भरण्याची शेवटची तारीख होती। आरोपांनंतर शिरसाट यांनी लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। लोकसभेला देखील रात्री बँक उघडली होती। रात्री लोकांची सेवा करणारी ही पहिलीच बँक। लोकांनी यातून काय समजायचं ते समजून घ्यावं। पीडीसीसी बँक रात्री उघडल्यावरून पवारांचा निशाणा। लोकसभेची निवडणूक जेव्हा झाली तेव्हा वेळेला अशी बँक ही रात्री 12 का 2 वाजता उघडलेली होती। लोकांची सेवा करण्याची स्थिती ऑफलाईन बँकेमध्ये दुसऱ्यांदा दिसते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिंदे गटाच्या आमदारानं निवडणुकीपूर्वी अघोरी विद्या करून निवडणूक जिंकली। माजी आमदार वैभव नाईक यांचा गौप्यस्फोट, तर योग्य वेळी व्हिडिओ समोर आणणार असल्याचा वैभव नाईकांचा इशारा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते सुद्धा शिंदे गटाच्या एका आमदाराने सुद्धा असंच अघोरी विद्याप्रमाणे निवडणुकीची आधी कारवाई ही केलेली आहे आणि त्याचे सुद्धा व्हिडिओ आमच्याकडे आहेत। त्यांना तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वारंवार त्या ठिकाणी घेऊन जात आहेत। योग्य वेळ झाले की ते व्हिडिओ मी बाहेर काढणार आहे। प्रत्येकाला पूजापाठ करण्याचा अधिकार। गोगावलेंवरील अघोरी पूजेच्या आरोपांवर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया।